10 मिनिटासाठी गेलेले आहेत. आपण आपल्या जागेवरती बसायचंय. आपल्या संसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे आणि आमदार साहेब एक 10 मिनिटांमध्ये परत या ठिकाणी येणार आहेत. कृपया आपण आपल्या जागेवरून उठू नये. सर्व कार्यकर्ते पदाधिकारी सर्वांना नम्र विनंती आहे. यानंतर आपलं मनोगत व्यक्त करतायत ते डॉक्टर सुमितजी काकडे. मी डॉक्टर साहेबांना विनंती करतोय आपण या ठिकाणी यायचंय आणि आपलं मनोगत व्यक्त करायचंय. कृपया. हॅलो 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 हॅलो. धन्यवाद. आज महाविकास आघाडीच्या वतीने आमदार संजयजी जगताप यांच्या फॉर्म भरण्याच्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित सर्व कार्यकर्त्यांचं या ठिकाणी मी सहर्ष असे स्वागत करतो. आम्हा डॉक्टर लोकांना डायग्नोसिस करणं, कोण काय बोलतंय हे पाहणं फार महत्त्वाचं राहतं. 2009 साली अशाच प्रकारच्या एका व्हायरसने आपल्या पुरंदर तालुक्यात थैमान घातलं. त्यांचं नाव म्हणजे विजय बापू शिवतारे. आम्ही भरपूर जणांनी प्रयत्न केले. 2014ला निसट्टा विजय आपला हातून गेला आणि 2019ला आमदार साहेब संजय जगताप आमदार झाले. परंतु काल मी त्यांचं भाषण ऐकत होतो तर महाशय विजय बापू शिवतारे त्या ठिकाणी कोरोनावरती बोलले की म्हणले आमदार साहेबांनी कोरोनामध्ये काय काम केलं. अख्ख्या उभ्या तालुक्याला माहिती आहे की आमदार साहेबांनी आणि त्यांच्या सौभाग्यवती राजवर्धिनी संजयजी जगताप यांनी कोरोना काळामध्ये काय काम केलं ते. आज भुकेलेला अन्न, रुग्णांना औषधं आणि कुठलाही मतदार आहे किंवा नाही हे न बघता प्रत्येक सर्वसामान्य लोकांना जेवण द्यायचं काम हे ग्रामीण संस्थेच्या माध्यमातून आमदार साहेबांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. हे आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी माहीत आहे. परंतु हे महाशय त्यावेळेस कुठे होते, काय होते हे सर्वांना माहिती आहे. 30 जानेवारी 2020ला कोरोना आपल्या इथे स्टार्ट झाला. 23 मार्चला लॉकडाऊन लागलं. पुरंदर मेडिकल असोसिएशन म्हणजे इथे बरेचसे आमचे डॉक्टर्स या ठिकाणी उपस्थित असतील. पुरंदर मेडिकल असोसिएशनच्या सर्व डॉक्टर लोकांची मीटिंग ही आमदार साहेबांनी त्यांच्या नेतृत्वाखाली आचार्यात्रे सांस्कृतिक भवनमध्ये घेतली आणि त्यांना लागणारं सर्व साहित्य फ्रीमध्ये त्या ठिकाणी देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. आणि त्यानंतर हे सर्व डॉक्टर लोक कोरोनाशी 2 हात करायला त्या ठिकाणी तयार झाले. त्याच्यानंतर मला आठवतंय मी आमदार साहेबांपाशी गेलो त्यावेळेस सौभाग्यवती आमच्या ताईसाहेब राजवर्धनताई त्या ठिकाणी होत्या. ताई सरांना म्हणलं की आता ही फारच बिकट परिस्थिती आपल्या तालुक्यावर आलेली आहे. त्यावेळेस ताईंनी आणि आमदार साहेबांनी किराणा किट वाटपाचं धोरण हाती घेतलं. 5-6 हजार कुटुंबांना आम्ही किराणा वाटप त्या तिथपर्यंत पोहोचवलंही. परंतु त्यावेळेस असं कळलं की नुसतं किराणा वाटप होणार नाही तर त्या ठिकाणी सर्वसामान्य लोकांना 2 टाइमचं जेवण देणं गरजेचं आहे. म्हणून त्या ठिकाणी आम्ही आनंदी थाळी 12 कम्युनिटी किचनच्या माध्यमातून त्या ठिकाणी तयार केलं. त्याच्यामध्ये मी नीरा असेल, जेजुरी असेल, आंबेगाव असेल, गंगानगर असेल, ह्या सर्व सासवड असेल, सासवडमध्ये कुंजीरवाड्यातून मुन्नाशेठ शिंदे असतील आणि श्री उरवणे असतील, ह्या सर्वांनी एकदम तळागाळात जाऊन त्या ठिकाणी ते काम केलं. त्याचप्रमाणे दूध वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला. जेजुरीतील मंडळी असतील, परिंचे, वाल्ला या ठिकाणी, जेजुरी, सासवड, नीरा या ठिकाणी आपण दूध वाटपही त्या ठिकाणी केलं. परंतु हे मासे म्हणतात की आमदार साहेबांनी काय केलं, वाफेच्या मशीन आणल्या. आता आम्ही डॉक्टर लोक आहोत. खरं तुम्ही मला सांगा की वाफेच्या मशीनने कोरोना जाणार होता का? म्हणजे मी तर म्हणतो की आपल्या तालुक्यात एक मोदी आहे आणि भारतात एक मोदी आहे. भारतातले मोदी म्हणायचे की लाईट घालवा कोरोना जाईल, भारतातले मोदी म्हणायचे थाळी वाजवा कोरोना जाईल, आणि आपले हे महाराज म्हणायचे वाफेचे मशीन लावा कोरोना जाईल. असं होऊ शकतं का? आम्ही डॉक्टर लोक आहोत, आम्हालाही त्याबद्दलची चांगली जाणीव आहे की काय केल्यानंतर काय होतं. तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे. आणि त्याच वेळेस तालुक्याची गरज ओळखून आमदार साहेबांनी पहिला व्हेंटिलेटर हा आपल्या कोविड रुग्णालयाला म्हणजे ग्रामीण रुग्णालयाला त्या ठिकाणी भेट दिला. त्याची बातमी तुम्हाला पाहिजे असेल तर पुढारी असेल, बाकीचे सर्व वृत्तपत्र असतील त्याच्यामध्ये तुम्हाला मिळतील. त्याच्यानंतर ठरलं की बाबा ही पेशंटची संख्या जास्त प्रमाणात वाढत आहे, सगळ्या गोष्टी होत आहेत, तर माऊली गार्डन मंगलकार आहेत, अजूनही त्याचे साक्षीदार तिथले ऑक्सिजन पाईपलाईन आहे.
50 बेड ऑक्सिजनचे आणि 150 बेड आयसोलेशनचे आम्ही त्या ठिकाणी पूर्ण केले. त्या ठिकाणी आमची सर्व टीम रात्रंदिवस काम करत होती आणि त्या ठिकाणी सगळी लोक त्या ठिकाणी काम करत होती आणि 150 रुग्णांमध्ये आम्ही जवळजवळ 1000 पेक्षा रुग्णांना आम्ही त्या ठिकाणी काम करायचं त्या ठिकाणी केलेलं आहे. मला चांगलं आठवतंय की इथं पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर असतील, त्यानंतर संदीपजी जगताप सर असतील, तालुका शिक्षक संघाचे 30 ते 40 मुलं होती लहान, त्यांनाही त्या ठिकाणी आंबळ्यातल्या वसतिगृहातली बांदेकर सरांनी त्या ठिकाणी तिथं ट्रीटमेंट दिली. त्या ठिकाणी जवळजवळ सगळ्या लोकांनी आम्ही ट्रीटमेंट केली आणि मोठेपणाने सांगायचं म्हणलं तर आर्सेनिक अल्बम सारख्या टॅबलेट त्या ठिकाणी आल्या आणि त्या टॅबलेटही त्या ठिकाणी आम्ही द्यायचं प्रामाणिकपणे काम त्या ठिकाणी केलं. मला फक्त एवढेच म्हणायचंय की त्यावेळेस आमदार साहेबांनी केलेलं काम ही जनता कधीच विसरणार नाही आणि माझ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना एकच विनंती आहे, ज्या वेळेस कोविडचा विषय येईल त्यावेळेस सर्वसामान्य लोकांना माहिती आहे, कारण की त्यांचाच पगारी एक अधिकारी आम्हाला रिक्वेस्ट करायचा त्यावेळेस की बाबा आमचा पण कार्यकर्ता तुमच्या कोविड सेंटरमध्ये ऍडमिट करा म्हणून, आमच्याही रुग्णांना त्या ठिकाणी ऍडमिशन करा म्हणून. आणि आता ते आपल्यावरती वेगवेगळे आरोप करतायत, तर या आरोपांकडे दुर्लक्ष करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सांगायचं म्हणजे तर 100% बहिरवाडी गाव म्हणून आपण लसीकरण केलेले तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती. आणि त्यावेळेस खुद्द देशाचे नेते आपले सर्वांचे मार्गदर्शक शरदचंद्रजी पवार साहेब त्यांनी आमदार राजवर्धिनी वहिनी असतील आणि आमची ग्रामीण संस्थेची पूर्ण टीम असेल त्यांचं येऊन स्वागत आणि अभिनंदन त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि दिल्लीच्या सरकारने पण आम्हाला अभिनंदनचे पत्र त्या ठिकाणी पाठवले आहेत. मी नेहमी म्हणतो की आज जे काही गोष्ट असतील तर त्या करणे आपलं गरजेचं आहे. म्हणून माझं एवढंच सांगणं आहे की आजची ही सभा जी आहे ती मी जर विजय बाप्पू शिवतारे जर सुज्ञ असतील आणि त्यांना खरोखरच तालुक्याचा अभ्यास असेल तर आजची सभा बघतील आणि आपल्या मताचं ते कॅल्क्युलेशन करतील आणि ह्या ठिकाणी थांबतील. एवढंच मी या ठिकाणी सांगतो. आणि मी हे एक विनंती करतो की येत्या 20 तारखेला सर्वांनी ज्या माणसांनी श्रावण बाळाप्रमाणे आणि ज्या वहिनींनी आपल्या आई असेल बहीण असेल याप्रमाणे सर्वांना कोरोना काळात जीवदान देण्याचं, अन्न पुरवण्याचं आणि चांगल्या प्रकारची